तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या मोठ्या कुटुंबापैकी आम्ही 14 बहिणी आहोत। तर 14 बहिणीपैकी ही एक नंबरची आमची अक्का। तर तिच्या घरी आम्ही आज जाणार आहोत। तर हे तिचे नातवंड आहेत। तर तिला 6 नातवंड आहेत, आवळे जावळे पण आहेत। तर हिचं घर आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वजणी आम्ही चाललेलो आहोत भेटायला। तर तिच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि पायाचं ऑपरेशन झालंय, तर सर्व भेटायला चाललोय। तर सकाळी सकाळी इथं खूप थंडी आहे आमच्याकडं। तर चहा पिता पिता ऋग्वेद ऋषांगला थोडासा शेक केला होता। तर शाळेत जायची वेळ झालेली आहे आणि थोडंसं शेकलेत मुलं। तर खूप अशी थंडी पडलेली आहे आणि मुलं पॅक होऊन शाळेत जातात, पण सकाळी खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे थोडंसं शेक केला। तर सगळीकडेच आता थंडी वाढलेली आहे भरपूर अशी। तर शाळेची बसमध्ये मुलं शाळेत जातात। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। मस्त उन्हाला बसलोय, माझी मम्मी आली, काकू आली, तर आम्ही चाललेलो आहोत मोठ्या बहिणीच्या घरी, है ना ग? सगळ्यात मोठ्या बहिणीच्या घरी चाललोय। तर थंडी वाजती म्हणून आता सगळं आवरलंय, बसलोय उन्हात, ऊन शेकत। आज तुम्हाला आहे ना घेऊन जाणार आहोत मोठ्या बहिणीच्या घरी। तर आहे ना 2 भाच्या पण आहेत तिला सुना, तर यांच्या नाती ज्योतीच्या बहिणी तर त्या पण दाखवते आज तुम्हाला, आणि माझ्या मोठ्या बहिणीचं घर दाखवते। तर तुम्हाला माहीतच आहे, तर आम्ही 14 बहिणी आहोत त्यापैकी मोठी बहिणीचं घर तुम्हाला दाखवणार आहे। तर चाललोय पेशंटला भेटायला, तर तुम्हाला पण घेऊन जातो बहिणी। आमच्या जावयाचं ऑपरेशन झालं देडगावला, भाषेचं बी नंदाकाच्या लहान मी 2-3 दिवस झाले। आता नाही एवढं थांबायचं होतं, पण मग परत महेश म्हणला येतो गाडी। तर कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा भेटायला कुठं जायचं असलं ना, तर आम्ही बऱ्याच जणी, भाऊजया माझ्या, चुलत्या, आई, आम्ही सर्व बरोबरच जात असतो। तर थोड्याच अंतरावर आहे तिचं घर। तर आम्ही आता इथं कोकण्यामध्ये थांबणार आहोत। तर इथं आता घ्यायचं आहे काही खाऊ। तर लहान मुलं असल्यामुळं भरपूर असा खाऊ घेतला होता। तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवते आता माझ्या मोठ्या बहिणीचं घर। तर सर्व बहिणींच्या घरी खूप चांगलं आहे, व्यवस्थित आहे। आता बऱ्याच जणींच्या मुलांचेही लग्न झालेले आहेत। बघा जुनी स्टाईल डोकं इसरायची, उन्हाला बसली मस्त, केस विसरायला पप्पा म्हणत होता ना रात्री, आता व्हिडिओ चालू होईल। हा, सगळ्यात मोठी आता आमची मेकअप करती। हा कोण आहे काय करते कोण तुम्ही शाळेत नाही गेले का? सांगत होती आजी तिला म्हणला धर देवा देवा धर। तर ही आहे ना आमची सगळ्यात मोठी बहीण आहे बरं का, 14 बहिणींपैकी सगळ्यात मोठी बहीण। आणि ही भाची आहे, आणि दोन्ही भाच्याच सुना आहेत तिच्या। तर आता या बहिणीच्या घरी आलेलो आहोत। म्हणजे ना काय झालं, पायाचं ऑपरेशन झालं तिच्या मुलाचं, तर भेटायला आलेलो आहोत आम्ही। चाललंय आता स्वयंपाक झालाय राणीचा, ताटा करती राणी। तर ही सगळ्यात मोठी सून आहे आमची, आहे ना ग राणी? भाची पण आणि सगळ्यात मोठी सून पण। हा, तिला किती हसू येते। हा, आजीची केस कुठे रे? काय लागत तुला? ए आवडे काय लागत तुला? साईशा आणि देवांश आवळे जावळे आहेत।
तर हे ना खूप आजीला येड्यावानी करते, सारखे तिचे केस आहे ना ते हातात धरीत ओढीत राहते. तर भरपूर असं तिने ना पोरांची कणत काढली बरं का. आणि हे तिघं आहे ना सारखेच आहेत. त्रिशा सुद्धा आहे ना 1 वर्षांनी मोठी. तर नंतर मोठीचे जे मुलं आहेत ते थोडे मोठे आहेत, पण छोटा जो आहे तो यांच्याच बरोबरीचा आहे. त्यामुळं खूप असं यांना सांभाळावं लागतं. आवळे जावळे ना तू गंमतच करते तुझे पोरं. मोना 2 पोर लयच भारी जुळी केली ग. तेव्हा कुठे कोण कोण कुठं झोपलाय? साई इथं झोपली. लयच मज्जा आहे तुमची. झोपा 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 झोपा. तुमचा व्हिडिओ घेते. झोपा तुम्ही. आता किती नातोंड होऊन द्यायची. पुऱ्या करायची काय मग कापासून सुरू केलंय हे काम? काय चाललंय काय नेमकी बरं आहे मग पेशंट एकदम ओके. हा मग आता राह म्हणलं तर राहिला पण लेखाचं करायला. काय करायचं लेखाचं? मग उठ इथे ठेवायचं तिथे ठेवायचं. म्हणजे ते सारे दोन्ही थिंडतोय. काय करते त्यांचं तू? ए शिव चल शिव चल. आता पाहुणे निघाले बरं का. सांगा ना पाहुणे निघाले आता. हा जा म्हणा उशीर होईल तुम्हाला. पाहुणे निघाले आता. आता निघाले का पाहुणे? उशीर होईल चल जा. रस्ता खराब आहे. तर हे आमचे सगळ्यात मोठे दाजी. तर आमच्या नंदाकाचं लग्न आहे ना एकत्र कुटुंबातच झालं होतं. आणि हे दाजी सर्वांचे असे म्हणजे खूप मोकळ्या मनाचे आहेत. तर आता ए बाई बाई चांगली नाही बरं का व्यवस्थित. बरं आहे गरीबाचं. या आजीला सांग दम्मानी जाय बी म्हणा शूटिंग काढीत आहे. बाय 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 शिव. शिव बाय बाय कर. इकडे इकडे इकडं. ते पेशंट बघ कसं फिरत आहे. हा ते पेशंट इकडे एवढं भेटायला आलोय त्याने एका जागेवर बसा गपचीप. डॉक्टरने हेच सांगितलेलं आज आहे बाई. बरोबर. सगळ्या सासा कुठं इथं ठेवायच्या दुसरे लेकीकडे जागा. एक सासू टीव्ही तो होती बाकीच्या दुसऱ्या लेकीकडे जा. हा हा फोटो घेऊ आहे. अरे कुठे वाटा कुठे. हा गरीब झाले काय तुम्ही? तर चला तर मैत्रिणींनो घरी आल्यानंतर इथं ऋग्वेद ऋषांचा रंगला होता सापशिडीचा डाव. तर चला व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.